बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, कानामागून आली आणि तिखट झाली ही म्हण तुम्ही सर्वांनी ऐकला असाल. ह्या म्हणीचा प्रत्यय पावलोपावली शिंदे टोळीचे आमदार रोज घेत आहेत. ज्या दिवशीपासून अजित पवारांचा ह्या सरकारमध्ये समावेश झाला त्या दिवशीपासून शिंदे टोळीचं एकनाथ शिंदेंसकट महत्त्व संपलं हे शेंबडं पोरगं देखील सांगे. याचाच प्रत्यय आज तुम्ही सर्वांनी पाहिला असाल. अर्थ खातं, सहकार खातं, कृषी खातं, अल्पसंख्याक अशी बरीचशी महत्वाची खाती ह्या शिंदे टोळीकडनं किंवा भाजपने स्वतःकडची काही खाती देऊन पण शिंदे टोळीकडे गेलेली काही मोजकी महत्वाची खाती देखील काढून घेण्यात येत आहेत आणि ती दिली जात आहेत अजित पवारांना. यालाच म्हणतात खच्चीकरण करणं. यालाच म्हणतात स्लो पॉइझन देऊन मारणं. स्लो पॉइझन, हळूहळू मारणं. लगेच मारता येऊ शकत नाही, कारण ह्या साहेबांनी फार मोठा पराक्रम गाजवला या भाजपाला या महाराष्ट्रात पुन्हा मोठा करण्यासाठी. त्यामुळे लगेच मारता येणार नाही. स्लो पॉइझन देऊन यांच्या सकट ह्यांच्या टोळीचा संपूर्ण बंदोबस्त केला जातोय. हे तुम्ही सारे शिवसैनिक याची देही याची डोळा पाहताय आणि आनंद आहे ह्या गोष्टीचा. थंडक मिळते इथे, होय मिळते. कारण ज्या लोकांनी माझ्या मातोश्रीला, ज्या लोकांनी माझ्या शिवसेनेला त्रास द्यायचा विडा उचलला होता त्यांचं मरण याची देही याची डोळा ह्याच ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अगदी अल्प कालावधीत पाहायला मिळतंय. याच्यासारखं भाग्य नाही. शिवसैनिकांनो, हा एक फार मोठा विजय आहे आणि जर विजयाचीच गोष्ट करायची आहे तर चला, आज जे नैतिक विजय आपल्याला पाहिजेत ते आहेत सुप्रीम कोर्टातनं आणि विधानसभेतनं. त्याच्याविषयी अगदी थोडक्यात माहिती देण्यासाठी तुमच्या समोर मी आज हा व्हिडिओ घेऊन येतोय. सुप्रीम कोर्टात शिवसेनेची याचिका काय चालू आहे, त्या याचिकेवर काय सध्या परिस्थिती आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेतल्या आपल्या या प्रकरणावर 16 आमदारांच्या अपात्रतेवर सध्या काय चालू आहे याबद्दल अगदी थोडक्यात तुमच्या समोर माहिती देतो. शिवसैनिकांनो, सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाची जी याचिका आहे तिचा निकाल 31 जुलैला लागेल. निकाल लागण्या म्हणण्यापेक्षा ती याचिका सुनावणीला येते. निकाल लागण्यासाठी वेळ जाईल. जवळजवळ ही याचिका 31 जुलैला जर समजा रेग्युलर किंवा नियमित सुनावणीसाठी जर आली तर ही याचिका 1 ते 1.5 महिन्यात निकाली लागली जाऊ शकते. जर रोज याच्या तारखा पडल्या, रोज म्हणजे जवळजवळ आठवड्यातून 3 दिवस याची नियमित सुनावणी झाली तर हा निकाल 1 ते 1.5 महिना, मी जास्तीत जास्त 1.5 महिना म्हणतोय, कारण ह्या निकालामध्ये किंवा ह्या केसमध्ये तितकासा दमच नाहीये. ही केस फक्त 3च गोष्टींवर आधारित आहे: शिवसेनेची घटना, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे व्हीप. त्या परिस्थितीच्या वेळेस ज्यावेळेस हे सारं घडलं, हे सगळं कुणाकडे होतं? या 3 गोष्टींवरच ती केस आधारित आहे आणि ह्या 3ही गोष्टी आपल्या बाजूने आहेत. कोर्ट ह्या सगळ्याच्या बाहेर जाईल मला वाटत नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं शिवसैनिकांनो? अगदी सोपी गोष्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केली. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने असं केलं की विधिमंडळाच्या आतमध्ये तुमचे सदस्य किती आहेत, विधानसभा असेल, वरचा हाऊस असेल, खालचा हाऊस असेल, विधान परिषद आणि विधानसभा, त्यांनी काय केलं, वरच्या हाऊसचं संख्याबळ पाहिलंच नाही. कारण वरच्या हाऊसचे सदस्य या विधानसभेतल्या सदस्यांच्यावर निवडून येत असतात, त्यामुळे वरचं पाहिलं नाही. पण विधानसभेचे जे सगळ्यात जास्त सदस्य ज्यांच्याकडे आहेत त्याला त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह देऊ केलं. हा जो निकष त्यांनी लावला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने, हाच सगळ्यात पहिली गोष्ट चुकीचा आहे असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाच्या कन्क्लुजन मध्ये आहे. सगळ्यात शेवटच्या पानामध्ये, मला वाटतं 145 पानांचं ते आहे, त्यातल्या 144व्या पानावर ह्याचं कन्क्लुजन आहे. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी कशा प्रकारे ह्या अपात्रतेवर कारवाई करावी, प्रतोद कोण असेल, त्यांनी स्पष्ट सांगितलं भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. या सगळ्या गोष्टींची म्हणजे त्यांनी डायरेक्शन देऊन ठेवलेलं आहे, चौकट घालून दिलेली आहे. या दोन्ही केसेस अतिशय मजबूतपणे शिवसेनेच्या बाजूने आहेत, तुमच्या माझ्या बाजूने आहेत. आता त्या भरत गोगावलेंचं खरंच नवल आहे. एक आमदारकी होती, त्याच्यानंतर मंत्री. आता आमदारकी ही मुळात राहणार नाहीये, म्हणजे आमदारकी ही जाईल. अपात्रतेच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव आहे, कारण पहिल्या बॅचमध्ये जाणारा हा भरत गोगावले. त्यानंतर मंत्रीपद मिळणार होतं, तेही काही मिळालं नाही. पालकमंत्री तर दूरची गोष्ट, जे काही प्रतोद मिळालं होतं तेही बेकायदेशीर. म्हणजे काहीच नाही, काहीच नाही. आता एखादा ढ विद्यार्थी कसा असतो, तो वारंवार अभ्यास करायचा प्रयत्न करतो, पण काही येत नसतं, आउटकम काही मिळत नसतो ढ विद्यार्थ्याचं. मग शेवटी एखादी रट्टा मिळतोच. ती 3 फुटी पट्टी असायची माहिती आहे जुन्या काळामध्ये, पिवळ्या रंगाची लाकडी पट्टी असायची, कदाचित आता ती मिळते नाही मिळत मला माहित नाही. त्या पट्टीचा जर रट्टा मिळाला ना की ढ विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करतो. आणि काही वेळेस कसं असतं, छडी लागे छमछम आणि विद्या ये घमघम, हे प्रकार आजही मला तर जुळताना दिसतात आणि हे व्हावेत.
प्रत्येक वेळी समजावून वगैरे असं होत नाही. आमच्या काळात आमच्या शिक्षकांनी आम्हाला रट्टे देऊनच अभ्यास करवून घेतला. तर आज हा असाच एक रट्टा सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या विधानसभेला दिला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस शिवसेनेची एक याचिका, म्हणजे आपले जे पिटिशनर होते, शिवसेनेच्या बाजूने जे पिटिशनर होते ते आपले होते सुनील प्रभू. सुनील प्रभूंनी एक याचिका पुन्हा दाखल केली की 11 मेला जो हा निकाल लागला होता त्यानंतर लवकरात लवकर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घ्यायला हवा होता. 11 मे, 11 जून, 11 जुलै म्हणजे जवळजवळ 3 महिने संपले. म्हणजे 2 महिने संपत झाले. 11 मे ते 11 जून आणि 11 जून ते 11 जुलै 2 महिने संपत आले. आता 1 महिन्याचा कालावधी फक्त राहिलाय. कारण रिझनेबल टाइम, याला कुठलाही टाइम फ्रेम नाही. सुप्रीम कोर्टाने 2 गोष्टींच्या बाबतीत आपल्याला वाटत असेल की ह्या बाबतीत तरी सुप्रीम कोर्टाने स्पष्टता आणायला हवी होती. रिझनेबल टाइम असेल किंवा 16 जण एका बॅचमध्ये गेले होते आणि नंतर एक करून 2/3 आकडा गाठला गेला होता. तर याच्यामुळे तिथेच ती अपात्रता झाली पाहिजे होती सुप्रीम कोर्टामध्ये, जेणेकरून हा विधानसभेत प्रश्नच आला नसता. हा आपला तुमच्या माझ्या मनातला पहिला प्रश्न होता की हे विधानसभेत देण्याचं प्रकरणच नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिझनेबल टाइम, की रिझनेबल टाइम असं देऊन सुप्रीम कोर्टाने ह्यांचे हात मजबूत केले. रिझनेबलला कुठली व्याख्या नसते की 2 दिवस, 3 दिवस, 3 महिने की 10 महिने. पण असं नाहीये, लक्षात घ्या. रिझनेबल टाइम हा जो शब्द आहे हा कोर्टाच्या भाषांमध्ये जवळजवळ 3 महिन्यांचा किंवा 90 वर्किंग डेजचा होतो. 90 वर्किंग डेजचा म्हणजे कोर्टाच्या वर्किंग डेजचा. आता सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय देतं त्यावेळेस ते हा विचार करतो की ज्या स्वायत्त संस्था आहेत, स्वायत्त संस्था म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत म्हणायला गेलं तर राज्यपाल असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल किंवा मग महाराष्ट्राची विधानसभा असेल, स्पीकर असतील किंवा सगळ्या राज्यांच्या विधानसभा म्हटलं तर ह्या स्वायत्त संस्था आहेत, त्यांना घटनेद्वारे अधिकार आहेत आणि ह्या घटनेच्या अधिकारांच्या अंतर्गत ह्या संस्था काम करतील हे एकच सुप्रीम कोर्टाला माहिती असतं. सुप्रीम कोर्ट हा विचार करत नाही की ह्या खरंच, बघा ह्यांना आपण पंच म्हणू शकतो, पंच, अंपायर, पण हे पंच खरंच पंच राहिलेत का? यांच्यात पंचगिरी मला दिसत नाही. मला आता बघा, ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावर विश्वास आहे, ना स्पीकरवर विश्वास आहे, ना ह्या बाकीच्या कुठल्याही संस्थांवर. समजलात? मग आता खरा जर पंच कोणी सध्याच्या घडीला देशामध्ये असेल तर ते मला फक्त एकमेव सुप्रीम कोर्ट दिसतं. पण सुप्रीम कोर्ट हा विचार करत नाही, त्यामुळे सुप्रीम कोर्ट लगेचच दणका देत नाही. ते रिझनेबल टाइम सांगणार जरूर, पण रिझनेबल टाइमचा जर गैरफायदा कोणी घ्यायला लागलं तर मात्र सुप्रीम कोर्ट त्याच्यात दखलंदाजी करतं. आणि नेमका तोच प्रकार आज इथे घडलाय. ज्यावेळेस सुनील प्रभूंनी ही याचिका दाखल केली की काहीही कारवाई होत नाहीये, संत गतींनाही कारवाईच होत नाहीये, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाला जर याच्यात काहीही लक्षणीय वाटलं नसतं त्यांनी ही याचिका तिथे डिसमिस केली असती, खारिज करून टाकली असती, जी आत्ता मागे सुप्रीम कोर्टात सुनील प्रभूंनी याचिका केली. पण ही याचिका स्वीकारली गेली आणि त्यानंतर आज जेव्हा ह्या याचिकेवर निर्णय दिला त्यांनी सांगितलं 2 आठवड्याच्या आत महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी याच्यावर उत्तर द्यावं. याचा अर्थ असा की तुमची जी काही प्रोग्रेस चालली आहे, तुम्ही या केसच्या संदर्भात आतापर्यंत काय केलंय त्याचा अंदाज आम्हाला द्यावा की तुम्ही नक्की काय करताय. कारण 3 महिन्याच्या नंतर आपण जाऊन काय उपयोग आहे? आपण बरोबर 1 महिन्याचा वेळ ठेवलाय, सुप्रीम कोर्टात गेले, 15 दिवसाच्या आत आता यांना उत्तर द्यायचंय. आता यांनी 7 दिवसाची तर नोटीस सगळ्यांना पाठवलेल्याच आहेत. सगळ्या 40ही आमदारांना नोटीस पाठवल्या, 40 अधिक शिवसेनेच्या 14 आमदारांना. मग आता काय होईल? यांच्यावर हा जो प्रेशर क्रिएट व्हायचा प्रयत्न होईल ना, जेणेकरून ही याचिका लवकरात लवकर विधानसभेचे अध्यक्ष निकाली लावतील. आपल्याला माहिती आहे निकाल काय लागणार आहे. आता त्याच्याही नंतर महाराष्ट्राचं राजकारण अजून काही फिरलं तर वेगळी गोष्ट. बरं, पुलाखालून बरंचसं पाणी जातंय. शिवसैनिकांनो, अशा भ्रमात राहू नका की कदाचित हे निर्णय देणार पण नाही. राहुल नार्वेकर कदाचित आपल्या बाजूने निर्णय देणार पण नाही असं तुम्हाला वाटत असेल आणि ते योग्य पण आहे. सध्याची परिस्थिती पाहता राहुल नार्वेकर तुमच्या माझ्या बाजूने निर्णय किती देतील हा एक संभ्रमाचा प्रश्न आहे. संभ्रम आहे याच्यामध्ये. पण राजकारणात काहीही होऊ शकतं. नियमाने वागले, न्यायाने वागले, तत्वांनी वागले, सगळ्या संविधानाच्या अटी शर्तींना धरून वागले तर हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागतो. अधर्माने वागले तर बात वेगळी आहे, प्रश्न वेगळा. मग पण राजकारण फार वेगळ्या पद्धतीचं चाललंय. 16 जणांच्या पोटामधला गोळा काही केल्या शांतच होत नाहीये. 16 जणांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे. मंत्रिपदाची लालसा संपली आहे, पालकमंत्रीपदाच्या लालसा संपलाय. आता आमदारकी तरी वाचते का याचंच मोठं टेन्शन त्यांना आलंय. आता बच्चू कडू सारख्यांनी तर रामराम केला, ते थकले, बोलले आता नकोच, आम्हाला मंत्रिपदच नको. आता मरण झालंय ह्या छोट्या छोट्या पक्षांचं. ते जानकर, हे बच्चू कडू, ते कोण संग्राम मला वाटतं शिवसंग्राम वगैरे, ते तर संपलेलेच आहेत ते सगळे पक्ष. सदाभाऊ खोत वगैरे ह्यांचं सगळ्यांचं मरण. पण
ह्या 16 जणांमध्ये पण इतका गोळा आलाय. मला एक सांगा, आता जर अशा प्रकारचं वातावरण सुरू राहिलं, कारण शिवसेना अतिशय वेगाने आणि नेटाने लढते. आज विधानसभेच्या अध्यक्षांना आलेली नोटीस हे त्याचंच द्योतक आहे आणि त्यांच्यावर हा प्रेशर क्रिएट झालेला आहे. 31 जुलैला नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भाची केस आणि आजचा हा सुप्रीम कोर्टाने दिलेला याचिकेचा म्हणजे 2 आठवड्यांची मुदत. या दोनही गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने शिवसेना पुढे चालल्याचं एक प्रतीक आहे. तुम्हा सर्वांना ह्या गोष्टीची माहिती असायला हवी, त्यासाठी हा केलेला खटाटोप. शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह हे लवकरच शिवसेनेकडे पुन्हा येईल, कारण ती याचिका सुप्रीम कोर्टामध्ये 31 जुलैला रेग्युलर सुनावणीला येते. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, ह्या केसच्या संदर्भात जी विधानसभेच्या अध्यक्षांकडे आहे त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक प्रतोदची नेमणूक, व्हीप कुणाचा होता, आदेश कुणाचे पाळले जायचे होते, आणि ती गोष्ट सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्ट सांगितली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो 2/3चा आकडा ह्यांनी गाठला, म्हणजे 37चा आकडा जो ह्यांनी गाठला, तो 37चा आकडा वन शॉट मध्ये गेला होता का? लक्षात घ्या, 40 जणांचा म्हणजे शिवसेनेच्या टोटल 56 आमदारांच्या संख्येच्या त्यावेळेस 55 होते, लटके साहेब आपल्यामध्ये नव्हते. 55 आमदारांच्या 2/3चा आकडा हा 37चा जातो. हा 37चा आकडा एकत्र एक गट करून गेला होता का? कारण अनुच्छेद 10 मध्ये, परिशिष्ट 10 मध्ये अशी हे आहे, क्लॉज आहे की त्याच्यामध्ये एक 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 करून जाऊ शकत नाही. तुम्ही 40च्या मधले तुम्ही किंवा त्या 55 पैकी 37चा आकडा हा एकत्र गेला होता का? तर ह्या सगळ्या घटना अतिशय सुस्पष्ट आहेत. हे एकत्र गेलेले नव्हते. पहिल्या बॅचमध्ये जे 16 होते ना, त्या 16च्या विरोधातच आपली अपात्रतेची याचिका आहे. आणि जर हे अपात्र ठरले, विधानसभेच्या अध्यक्षांनी ठरवले तर उत्तमच आहे, नाहीतर हे कोर्टातून ठरणारच आहे. जर हे अपात्र ठरले तर उरलेला 24 जणांचा जो गट आहे हा 2/3चा आकडा शिल्लक ठेवू शकत नाही. म्हणजे 37च्या आकड्याच्या कमी पडतो, ह्याच्यामध्ये नंबर्स कमी पडतात आणि हाही गट अपात्र होतो. म्हणजे 16 ही अपात्र, हे 24 ही अपात्र, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा समावेश, मंत्रिमंडळ बरखास्त. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह 31 तारखेला तर येतच आहे आपल्याकडे. राहिलं काय तुमच्याकडे गटावाल्यांनो, पोट्टे हो, तुमच्याकडे राहिलं काय? ह्या विचार करायचा होता ह्या गोष्टींचा. तुम्ही साऱ्यांनी ह्या कुठल्याही गोष्टींचा विचार केला नाही. आज राज्यपालांच्या वर आपला विश्वास नाही, इलेक्शन कमिशनच्या वर नाहीये किंवा विधानसभेच्या अध्यक्षांवरही नाहीये, पण आपला विश्वास सुप्रीम कोर्टावर आहे. आणि दुर्दैवाने काय झालंय, ह्या 3ही संस्था आपल्या केसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. 3ही संस्थांचा आपल्या केसमध्ये इन्व्हॉल्वमेंट झाली, ज्याची आपल्याला भीती होती की हे नको आपल्याला, कारण आम्हाला माहिती आहे हे कुणाच्या इशाऱ्यांवर चालतंय सगळं. त्यामुळे असो, काही फरक पडत नाही. सुप्रीम कोर्टाने आपली याचिका स्वीकारली, त्याबद्दल माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार. आणि त्याच्यावरही त्यांनी निर्णय दिला की 2 आठवड्याच्या आतमध्ये यांनी उत्तर द्यावं, यांची प्रोग्रेस सांगावी. आणि ह्यांच्याकडे काय प्रोग्रेस आहे माहिती आहे तुम्हाला? यांच्या प्रोग्रेसमध्ये फक्त एवढं की आम्ही 40 अधिक 14 आमदारांना कारणे दाखवा नोटीस दिली किंवा त्यांच्याकडे एक उत्तर मागवलंय. महाराष्ट्र विधानसभेच्या सगळ्या शिवसेनेच्या 55 आमदारांना, एवढं त्यांच्याकडे प्रोग्रेस. सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ह्यांचं उत्तर जाईल 2 आठवड्यानंतर, त्यावेळेस मात्र ह्यांची चांगली झाडाझडती होईल. तुम्हा सर्वांची रजा घेतो. शिवसैनिकांना होणाऱ्या घटनांकडे बारीकीने लक्ष ठेवा, आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहेत. आणि ह्या अभ्यासपूर्ण घटनांकडे लक्ष ठेवून येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार राहा. बाकी खाती पिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घेऊन टाकली. शिंदे टोळीच्या तोंडाला पुन्हा एकदा अशी पानं पुसली. बरं, तोंडाशी आलेला घास गेल्यानंतर आहे ना, काय झोंबलं असेल ना, त्याची कल्पनाच करवत नाहीये. खाती अजित पवार घेऊन जाती. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.